भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांना धमकी। भाजप खासदार अनिल बोंडे यांना पुन्हा शिवीगाळ आणि धमकीचा फोन। अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी वरुड येथून एका युवकाला घेतले ताब्यात। काम का नाही केले म्हणत खासदार अनिल बोंडे यांना तरुणाने केली शिवीगाळ। यापूर्वीही हैदराबाद येथून खासदार अनिल बोंडे यांना आला होता धमकीचा फोन। काल सकाळच्या सुमारास मान्य खासदार बोंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रविकिरण वाघमारे यांचा हे पोलीस स्टेशन राजापेठ येथे आले आणि त्यांनी सांगितलं की मान्य खासदार अनिल बोंडे साहेबांना एका अनोळखी नंबरवरून त्यांना धमकी देण्यात आल्याचे त्यांनी कळवलं। त्यानुसार मग इथे आपण दखलपात्र गुन्हा दाखल केला आणि त्या मोबाईलचे लोकेशन काढून आपण वरुडवरून त्या आरोपीस ताब्यात घेतलेले आहे। तर त्या देवेंद्र रामभाऊ खेडे वय 44 वर्ष राहणार वरुड असे त्याचे नाव आहे। त्यांनी काहीतरी त्याचं खाजगी कामासाठी खासदार बोंडे साहेबांना फोन केला होता आणि त्यावर ते काही काम झालं नसेल म्हणून त्याने ते धमकी दिली होती आणि त्याच्यासाठी त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। यापूर्वी देखील बोंडे साहेबांना हैदराबादवरून फोन आला होता, त्या संदर्भात काही लोकेशन ट्रेस झाला का? ॲक्च्युली तो ईमेल आला होता, तशी त्यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी इथे तक्रार दिलेली आहे। त्या ईमेलचे आपण ट्रेस करत आहोत सायबरची मदत घेऊन। त्यामध्ये काम सुरू आहे। लवकरच त्याही गोष्टीवर त्याही आरोपीवर कारवाई करण्यात येईल। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।